इथे विंडोज पहिले क्रिएट करायचे आहेत. मी याला ठेवतोय साईडला मधलं बटन प्रेस करून आणि इथे जातोय रेक्टँग्युलर. इथे रेक्टँग्युलर वर गेल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला इथं रेक्टँग्युलर क्लिक करण्याच्या आधी एक मेसेज येईल पहा, स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर पॉइंट. आता फर्स्ट कॉर्नर पॉइंट म्हणजे कुठलाही एक पॉइंट सिलेक्ट करायचा आहे तुम्ही आणि ड्रॅग करायचा आहे पहा. तर पहिले जे तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिसेल ती म्हणजेच तुमची मेन साईज आहे पहा, 1.80 ही तुम्हाला टाईप करायची आहे आणि कीबोर्डवर कॉमा टाईप करायचा आहे, कॉमा, किंवा तुम्ही टॅब बटन सुद्धा प्रेस करू शकता. मी तर जस्ट कॉमा प्रेस केलाय. तर इथं ब्ल्यू मध्ये तुम्हाला दुसरी साईड सांगते, तर मी याची दुसरी साईड जी साईज आहे ती 0.23, इट मीन्स वॉलची साईज एवढीच घेतलेली आहे आणि एंटर केलेली आहे. होणार काय याच्यामध्ये सांगा, मी जर याला झूम केलंय तर टोटल याची जी विड्थ आहे, जी लेंथ आहे ती दिसेल आणि हाईट जी आहे ती दिसेल पहा. ओके, तर मी ही डायमेन्शन जे आहे ते डिलीट करतोय आणि मधून एक लाईन घेतोय पहा. आली मधून एक लाईन आणि याला जस्ट ऑफसेट द्यायचा आहे पहा, 0.02. यू नो व्हेरी वेल कशा पद्धतीने घ्यायचंय. क्लिक करून बाहेर आणि परत मधल्या लाईनला क्लिक करून डाऊन साईडला आणि मधली सेगमेंट एक्झॅक्ट तीच तुम्हाला डिलीट करायची आहे. तर ही झाली विंडो आणि याला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि कीबोर्डवर जी प्रेस करायचं आहे पहा, म्हणजेच ग्रुप हे ऑप्शन तुम्हाला प्रिव्ह्यू होईल आणि कीबोर्डवर एंटर प्रेस करायचं आहे तर तुम्हाला ही ग्रुप झालेली दिसेल विंडो. मग नंतर तुम्हाला काय करायचंय, टेक्स्ट वर जायचंय. ह्यानंतर टेक्स्ट वर गेल्याच्या नंतर जस्ट इथं ड्रॅग करायचं आहे आणि याला नाव द्यायचंय W, म्हणजेच आपण काय केलेलं आहे याला नाव विंडोज असं नाव दिलेलं आहे. एम स्पेस करा, साईडला ठेवा. याचीच कॉपी जर करायची असेल तर कॉपी करू शकता किंवा परत दुसरी बनवायची असेल तर डायरेक्ट रेक्टँग्युलर वर जायचं आणि इथं तुम्हाला साईज टाकायची आहे पहा, 1.50,023 आली का. मधून सेगमेंट घ्यायची आहे आणि सेम तसंच करायचं आहे पहा. ऑफसेट 0.02 अप साईडला, 0.02 डाऊन साईडला आणि मधली सेगमेंट जी आहे ती एक्झॅक्ट डिलीट करायची आणि याला सुद्धा काय करायचं, जी स्पेस म्हणजेच ग्रुप. ओके, एक्झॅक्ट ह्या टाईपच करा. आता हे जे आहे W ते कॉपी करायचं आहे. मी CO स्पेस दाबतोय आणि क्लिक करून याला खाली घेतोय पहा आणि याच्यावर डबल क्लिक करून इथं 1 टाईप करतोय. ओके, तर ही झाली W1. तर आता दुसरी विंडोज घेण्यासाठी परत विंडोज वर जायचंय तुम्हाला आणि तुमच्या नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे इथं त्याची साईज टाकायची. चला टाकूया 1.20, 0.23. तर ही झाली दुसरी विंडो. मी थोडी खाली घेतोय पहा आणि याला सुद्धा इथं लाईन टूल घ्यायचं आणि सेम दिल्याप्रमाणे ऑफसेट 0.02 ह्याच पद्धतीचं इथं एकदा बनवून ठेवायचंय. तुम्ही सिलेक्ट करून काय म्हणायचं, जी एंटर आणि याचीच कॉपी घ्यायची खाली. ओके, आणि काय नाव द्यायचंय, W2. ओके, परत अजून एक रेक्टँग्युलर पहा. रेक्टँग्युलर जेव्हा तुम्ही घेता याची शॉर्टकट की फर्स्ट टाइम मी सांगतोय पहा, RE आणि C जर प्रेस केलं तर तुम्ही रेक्टँग्युलर ही शॉर्टकट की तुम्हाला दिसेल पहा. कीबोर्डवर स्पेस प्रेस करायचं आहे आणि इथून परत 0.90, 0.23 ही तुमची W3 ची साईज आहे पहा आणि याचा सुद्धा ऑफसेट तुम्हाला सेमच घ्यायचा आहे जसं आम्ही याआधी बनवलं तसं. ओके, आणि याचीच कॉपी करायची आहे, CO स्पेस. ओके, आणि इथं नाव द्यायचंय W3 आणि तुम्हाला झाल्याच्या नंतर काय करायचंय, G स्पेस ग्रुप. ओके, तर ह्या सर्वांचं पहा ग्रुप 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 केलेला आहे, हा सुद्धा ग्रुप झालेला आहे. चला, आता यानंतर दुसरी साईज आहे आपली काय, W4 आणि ती आपली किचनची विंडोज आहे बरं का. मी इथून इथपर्यंत गेलोय आणि साईज दिली आपण. चला, 1.50 आणि काय आहे 0.23. जसं की मी सांगितलं हाईट लक्षात नका घेऊ कारण की सध्या टॉप व्ह्यू मधूनच आपण वर्क करतोय पहा. 0.02 इथून अप साईडला, इथून डाऊन साईडला, मधली सेगमेंट डिलीट आणि इथे कॉपी करायचंय तुम्हाला आणि याची साईज घ्यायची आहे 4 म्हणजे W4.
ओके, शेवटची आपली एक राहिली ती म्हणजेच व्हेंटिलेशन. चला नोट्स मध्ये जाऊया आणि इथं तुम्हाला दिसेल पहा व्हेंटिलेशन 0.60 म्हणजेच बाथची विंडो जी आहे ती घ्यायची आपल्याला. ओके, मी क्लिक करून घेतोय पहा 0.60 कॉमा आणि काय साईज टाकायची इथं 0.23. ऑलराईट, आणि याला सुद्धा आपल्याला एल स्पेस करून लाईन टूल घ्यायची आणि ऑफसेट द्यायचे त्याला, अप साइडला आणि सेंटर टू डाऊन साइडला. आणि युनो सिलेक्ट करून आपण याला काय करतो जी स्पेस ग्रुप. ओके, सिलेक्ट जी स्पेस ग्रुप आणि याची सुद्धा CO एंटर आणि क्लिक करून खाली घ्यायचं आणि याला नाव द्यायचं आपण व्ही. तर अशा पद्धतीने इथं एक्सप्लेन केलंय आपण स्वतःला. सर्वात पहिले स्वतःला सांगा की तुमच्या साइजेस काय आहेत. ओके, तर ह्या टाईपच्या आपल्या साइजेस इथं आलेल्या आहेत. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करणार आहोत आपण की ह्या विंडो याच्यावर अप्लाय करणार आहोत पहा. ओके, तर चला 13 नंबरचं लेक्चर झालं. या लेक्चर मध्ये आपण विंडोज क्रिएट केल्या.